रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मुख्य समन्वय विठ्ठल गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने घर तिथं रमाई या अभियानाअंतर्गत जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। विषय डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील रमाईचे योगदान। जगाला सर्वोत्तम धम्म देणारा बहुजनांचा पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, जातीयवाद नष्ट करणारे स्त्री स्वतंत्राचे पुरस्कर्ते चक्रधर स्वामी, भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिरवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ नामदेव महाराज, विंचू देव्हाऱ्यावरी आला देवपूजा नावरे त्याला, तेथे पैजाराचे काम अथमाशी तो अथम असं म्हणत क्रांतीची विजया मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय। काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर। जगाच्या पाठीवरचं सर्वोत्तम मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या राजाचं नाव ऐकल्यावर आजही इथल्या मातीतल्या माणसांच्या अंगावर सरकन काटा येतो आणि असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा असं जगातल्या प्रत्येक स्त्रीला असं वाटतं। असे सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज। पुण्यामध्ये येऊन शनिवार वाडा बांधणाऱ्या नादान पेशव्यांना गरजणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात आणि छातीचे तट करायची हिम्मत या मातीमध्ये कुणा ऐऱ्या गैऱ्यामध्ये नाही, ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे हे ठणकावून सांगणारे लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। ज्योतिबांच्या कार्याला अखंड आयुष्यभर साथ देत ज्योतिबांनंतर सुद्धा सामाजिक समतेची, न्यायाची आणि शिक्षणाची ज्योत या मातीतल्या तळागाळातल्या वंचित गोरगरीब बहुजनाच्या दारापर्यंत ज्या मातेनं नेली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले। ती प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषांनी भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सरत या मातीमध्ये तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खरतर जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक नाही दोन नाही तब्बल 28 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून लोक कल्याणाचं राज्य उभं करणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, त्यासोबत पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात खऱ्या अर्थानं ज्या माऊलीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की साहेब तुम्ही जो संघर्ष उभा करतायत, तुम्ही जो लढा उभा करतायत तो लढा विषमते विरुद्ध आहे, तुम्ही जो संघर्ष मांडलाय तो अन्याया विरुद्ध आहे आणि साहेब हा संघर्ष तुम्ही आयुष्यभर करतायत पण तुम्ही करत असणाऱ्या संघर्षाचा आड मी उभा करत असणारा संसार कधी येणार नाही, आम्ही कधी आड येणार नाही, आम्ही एक वेळ आली तर आम्ही उपाशी राहू पण हा तुमचा संघर्ष पुढे गेलाच पाहिजे या विचारानं ज्या माऊलीनं अखंड आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली की आमची माता जगाची माता महामाता रमाई आंबेडकर यांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमता विनम्र अभिवादन करतो। आजच्या महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आणि या स्मारकाच्या माध्यमातून 127व्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी विचारपीठावर स्थानापन्न असणाऱ्या आमच्या मातोश्री आदरणीय लताई राजगुरू, आदरणीय यांचा मगाशी सत्कार आपण केला, आदरणीय लोंढे सर, विचारपीठावर स्थानापन्न असणारे आदरणीय ताई सन्माननीय बनसोडे सर, आमचे बंधू सन्माननीय कुणालदादा राजगुरू, त्याच सोबत उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि खऱ्या अर्थानं
वारकरी संप्रदायामध्ये जेवढं महत्व विठ्ठलाला आहे तेवढंच पुण्याच्या पुरोगामी चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या महत्व ज्या विठ्ठलांना आहे ते आदरणीय आमचे मार्गदर्शक विठ्ठलरावजी गायकवाड, उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, माझ्या बांधवांनो भगिनींनो. खर तर आता आल्या कुणाल दादांशी मी बोलत होतो. मला यायला 5-10 मिनिटं उशीर झाला. अहमदनगर जिल्ह्यामधून कार्यक्रम होता. आज एका राजकीय पक्षानं रमाईंच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम संपून मी इकडं पुण्याकडे येत असताना सकाळची आठवण आहे, कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या एक छोटंसं पोरग गेटवर घ्यायला आलो होतं. अनेक कॉलेजची शाळेतली मुलं होती. 8वी-9वी मधलं पोरग घ्यायला आलं. मी गाडीमधून खाली उतरलो आणि पोरग मला म्हटलं, काका पटकन चला, आतमध्ये सगळी तुमची वाट बघतायत. मी 2 मिनिटं गाडी थांबवून त्याला म्हटलं, बाळा सगळं बोल पण काका बोलू नको. आजकाल काका बोलता बोलता धोका कधी भेटेल ते काय सांगता येत नाही, त्यामुळे काका मात्र तेवढं म्हणू नको. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आतमध्ये गेलो. जरा आतमध्ये गेल्यानंतर सुंदर कार्यक्रम चालू होता आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी एक राजकीय नेता त्या ठिकाणी आलेला आणि त्यांचं चाललं होतं काय, रमाबाई आंबेडकरांचा आज जयंती आहे, रमाबाई आंबेडकरांच्या जयंती आहे, रमाबाईंच्या जयंती आहे. मी 2दा 3दा 4दा ऐकलं. व्याख्यानामध्ये मी त्यांना समजावून सांगितलं की दादा ठीक आहे, तुम्ही रमाबाई आंबेडकर म्हणतात, पण एक गोष्ट काळजावर करून ठेवा, एक गोष्ट समजून घ्या की स्त्री ही क्षणासाठी बाई असली तरी ती अनंत काळासाठी आई असते. आणि रमाई इथल्या 9 कोटींची आई आहे. आणि ज्यावेळी वेळ पडला, प्रसंग पडला, त्यावेळी आमची रमाई बाबासाहेबांची सुद्धा आई झाली. त्यामुळे पुढच्या वेळी रमाबाई म्हणण्याऐवजी जर रमाई म्हटलं तर ते अधिक उचित ठरेल. कारण रमाई या मातीतल्या करोडोंच्या बहुजनांच्या आई आहेत आणि त्यांचा इतिहास या मातीतल्या प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे हे तेवढ्या करता विचारधारा आहेत. कारण आज आई या देशामध्ये, या मातीमध्ये स्त्रियांना किती सन्मान मिळतोय हे तुम्ही आम्ही बघतोय. म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार बाबासाहेबांनी स्त्रियांना अधिकार दिले. भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्रियांना बाबासाहेबांनी सन्मान, उचित न्याय, समान न्याय, समान अधिकार बाबासाहेबांनी दिला. पण आज देशामध्ये ती परिस्थिती आम्हाला दिसत नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे की भारताच्या संसदेचं ज्यावेळी उद्घाटन झालं, सेंट्रल विस्टा तिचं नाव ठेवलं गेलं आणि ज्यावेळी सेंट्रल विस्टाचं उद्घाटन चालू होतं त्यावेळी माझ्यासारख्याची नजर भारताच्या प्रथम नागरिक असणाऱ्या, महामहिम असणाऱ्या एका महिलेला सुद्धा होती की बाबासाहेबांनी स्त्रियांना समान अधिकार दिला होता. पण देशाचं प्रथम नागरिकत्व असणारी स्त्री आम्हाला त्या ठिकाणी कुठंच दिसत नव्हती. मी म्हटलं ठीक आहे, इथं नसेल बोलवलं. राम मंदिराचं उद्घाटन झालं 22 जानेवारीला. किमान राम मंदिराच्या कार्यक्रमात तरी आमच्या देशातल्या एखाद्या स्त्रीला समान अधिकार दिला पाहिजे. पण तिथं सुद्धा आम्हाला स्त्री कुठं दिसली नाही. हा अधिकार बाबासाहेबांनी त्या काळात दिला होता आणि रमाई बाबासाहेबांच्या सोबत आयुष्यभर उभ्या होत्या. कारण हे सोपं नाहीये. एवढ्या संख्येनं माता भगिनींनो, तुम्ही इथं बसलायत ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्याच्या आधी आणि बाबासाहेबांनी हे संविधान लिहिण्याच्या आधी या मातीमध्ये स्त्रियांचं आयुष्य असं होतं की असं म्हटलं जायचं, पावसानं जोडलं तर जायचं कुठं आणि नवऱ्यानं मारलं तर निघायचं कुठं. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या मातीमध्ये झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाहीररित्या जाळली आणि भारतीय संविधान लिहिलं. आणि त्यानंतर आमची महिला माता भगिनी म्हणायला लागली, नवऱ्यानं जोडलं तर पोलीस स्टेशनला जायचं आणि पावसानं जोडलं तर आरोग्याला जायचं. हे बाबासाहेबांमुळे शक्य झालं, हे रमाईच्या त्यागामुळे शक्य झालं. आणि तुम्ही आम्ही त्या रमाईची लेकरं आहोत, तुम्ही आम्ही त्या महामातेची लेकरं आहोत. कारण जर बाबासाहेबांच्या सोबत रमाईनं साथ दिली नसती, माझा साधा प्रश्न आहे, काय त्याग केला असेल? म्हणजे तुम्ही आम्ही माता आहेत, तुम्ही आम्ही मुलाला जन्म देणाऱ्या, मुलाला घडवणाऱ्या माता आहेत. आमची रमाई महामाता आहे. याचं कारण काय असेल? याचं कारण ज्यावेळी तुम्ही आम्ही चालतो ना त्यावेळी लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत. त्या काळात आजही कुठल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर, एखाद्या कोर्टाच्या बाहेर जाऊन बघा, वकिलांची संपत्ती जी आहे किंवा वकिलांचा पैसा जो आहे, वकिलांकडे येणारा पैसा हा प्रचंड असतो. बाबासाहेब आंबेडकर त्या काळामधले एकमेव असे वकील आहेत की ज्या वकिलाचा कोर्टामधला युक्तिवाद ऐकण्याकरता वेगवेगळ्या न्यायालयातले न्यायाधीश कोर्टात गर्दी करायचे, असा भारतामधला एकमात्र वकील आहे. त्या वकिलाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या बाबासाहेबांनी जर वकिली करायचं ठरवलं असतं तर प्रचंड पैसा कमवता आला असता. किती पैसा कमवला असता? बाबासाहेबांनी जेवढा पैसा कमवला असता तेवढा पैसा रमाईला करताही दिला असता.
बाबासाहेब कायदा मंत्री होते, प्रचंड पैसा कमवता आला असता. बाबासाहेब राजकारणामध्ये होते, बाबासाहेब समाजकारणामध्ये होते. बाबासाहेबांनी कॉमर्सच्या डिग्र्या घेतल्या होत्या. व्यवसाय करायचं ठरवलं असतं त्या टाटा बिर्ला अंबानीला बाबासाहेबांनी कधीच मागे टाकलं असतं. पण बाबासाहेबांनी हे सगळं सोडलं आणि बाबासाहेब आणि रमाईंनी आपल्या सर्वस्वाचं दान या मातीमधल्या समाजाकरता करून टाकलं. आणि त्या बळावर तुम्ही आम्ही उभे आहोत. आणि बाबासाहेबांनी तर आपल्या सर्वस्वाचं दान केलंच, पण त्यासोबत आमच्या रमाईनं सुद्धा आपल्या कष्टाचं आयुष्यात आणि संसाराचं दान सुद्धा तुमच्या आमच्या करता केलं. आणि म्हणून रमाई त्यागमूर्ती झाल्या, म्हणून रमाई महामाता झाल्या. आणि म्हणून रमाईंचा जो विचार आहे हा या मातीतल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. तेवढ्याकरता तुमचा आमचा प्रयत्न आहे. सातत्यानं गेली अनेक वर्ष विठ्ठलराव दादा असतील, आमच्या लताई असतील किंवा कुणाल दादा असतील किंवा ही संपूर्ण टीम असेल, गेली अनेक वर्ष या ठिकाणी रमाई महोत्सव साजरा करते. या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं. हे सगळं करत असताना विचार एक आहे काय की रमाईचा इतिहास हा जगासमोर गेला पाहिजे. रमाई जगासमोर गेल्या पाहिजेत, रमाई जगाला समजल्या पाहिजेत. कोण रमाई, काय इतिहास सांगायचा, काय केलं असं या मातीनं. खर तर एका सामान्य गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली स्त्री, एका आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला आणि घरामध्ये 4 भावंड, 3 बहिणी, 1 भाऊ आणि त्यामध्ये दुसऱ्या नंबरला असणारी आमची रमाई. मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि त्यानंतर दुर्दैवानं आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी अंथरूण पकडलं आणि वडिलांनी अंथरूण पकडल्यानंतर वडिलांनीही सुद्धा या जगाचा निरोप घेतला. ही अनाथ झालेल्या भावंडांना घेऊन मामा मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्यानंतर 8-9 वर्ष वयाची रमाई आणि या रमाईकडे लक्ष गेलंय ते एके दिवशी त्या मामांना भेटायला आलेल्या रामजी सकपाळांचं. आणि रामजी सुभेदारांनी ठरवलं की इतकी सुंदर असणारी, इतकी चंचल असणारी, कामामध्ये इतकी प्रवीण असणारी ही जी मुलगी आहे ही मुलगी आपल्या भीमा करता आपण नेली पाहिजे. आणि रमाई करता भीमराव रामजी सुभेदारांनी मागणी टाकली. आणि बघता बघता मुंबईच्या त्या मासळी बाजारामध्ये बाबासाहेबांचं आणि रमाईचं लग्न झालं आणि संसाराला सुरुवात झाली. बालवयामध्ये झालेला विवाह, त्या काळामध्ये बालवयामध्ये विवाह केला जायचा. आणि बघता बघता संसाराला सुरुवात झाली. पण रमाईंच्या लक्षात आलं की आपला जो पती आहे, आपला जो नवरा आहे हा इतरांपेक्षा वेगळा आहे. क्रांतीची ज्योत जगाच्या काळजामध्ये पेटवणारा आपला नवरा हा आपल्या सोबत आहे. आपला संसार केवळ बाबासाहेबांची नाही आहे, आपला संसार या मातीमधल्या वंचितांची गाडल्या गेलेल्या मागं असलेल्या प्रत्येकाशी आहे, इथल्या सर्वांशी आहे. आणि आपल्याला तो निभावून न्यायचा आहे. आणि रमाईनं तो पुढे न्यायला सुरुवात केली आहे. आणि रमाईचा हा विचार जो आहे हा विचार रुजवण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जी आहे ती रमाईंचे सासरे म्हणजे बाबासाहेबांचे वडील ही रामजी सुभेदारांची आहे. बाबासाहेब ज्यावेळी शिक्षण घेत असताना रामजी सुभेदारांच्या घरामध्ये वातावरण हे पुरोगामी आहे. रामजी सुभेदार हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत काम करणारे कट्टर विचारांचे कार्यकर्ते आहेत. आणि रामजी सुभेदारांनी आपल्या सुनेला म्हणजे रमाईंना सावित्रीबाई सांगायला सुरुवात केली आहे, महात्मा फुले सांगायला सुरुवात केली आहे, ज्या कबीर पंथामध्ये काम केलं तो पंथ सांगायला सुरुवात केली आहे. आणि रमाईंना रामजी सुभेदार आपल्या मुली समान वागवत तिला सांगतायत की रमा रमा ज्या मातीत तू पण तुम्ही आम्ही वाढतोय त्या मातीमध्ये महात्मा फुलेंनी काम केलंय, त्या मातीमध्ये सावित्रीबाईंनी काम केलंय. आणि महामातेनं केलेलं काम बाळा तो वारसा तुम्हा आम्हाला पुढे न्यायचा आहे, पुढे चालवायचा आहे. काय काम केलं होतं या मातीमध्ये सावित्रीबाईने, काय वारसा होता सावित्रीबाईंचा. हा वारसा ज्यावेळी तुम्ही आम्ही बघतो ना माझ्या भगिनींनो, खूप तुम्हाला सांगणार नाही सावित्रीबाईंनी दगडधोंडे खाल्ले, सावित्रीबाईंनी शिक्षणाकरता काय काय केलं. अनाथाची मुलं सांभाळली, रस्त्यावर टाकलेली मुलं सांभाळली, पलीकडे येरवड्याच्या ब्रिज आहे त्या ब्रिजवर फेकून गेलेली मुलं सुद्धा, शंतनू, कबीर, कर्ण, यशवंत अशी अनेक नावाची मुलं सावित्रीबाईंनी सांभाळली. त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं काम तुम्हाला सावित्रीबाईंचं सांगतो जे रामजी सुभेदार रमाईला सांगायचे. रमा पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली आणि या पुण्यामध्ये आता कोरोनाचा काळ तुम्ही आम्ही अनुभवलाय. कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की माणूस माणसाच्या जवळ जायला दादा तयार नाही. म्हणजे आपण अनुभवलेली गोष्ट आहे की नवरा कोरोना पॉझिटिव्ह असला तरी बायको जवळ जायला तयार नाही, बायको पॉझिटिव्ह असली तर नवरा जवळ यायला तयार नाही. लांबूनच गोळ्या, लांबूनच औषधं, म्हणजे जोपर्यंत रिपोर्ट नील येत नाही तोपर्यंत जवळ यायचंच नाही. ही कोरोना मधली परिस्थिती होती. त्या काळामध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली आणि या प्लेगच्या साथीमध्ये माणसाच्या काखेमध्ये गाठ यायची आणि गाठ आली का माणूस तात्काळ ताप यायचा आणि 2च दिवसामध्ये माणूस दगावायचा. पण त्या काळामध्ये आज डॉक्टर तरी आहेत, त्या काळामध्ये इथल्या बहुजन समाजावरती कोणी उपचार करत नव्हतं. अरे अंगाला हात कोण लावणार यांच्या गरीबाच्या, अस्पृश्यांच्या अंगाला हात कोण लावणार हा सगळ्यात मोठा प्रश्न
प्रश्न आहे. मोठ्यांकरता उच्चवर्णीयांकरता डॉक्टर होते, पण गरीबाकरता अस्पृश्यांकरता मागं राहिलेल्यांकरता इथं एकही डॉक्टर पुढे यायला तयार नव्हता. त्यावेळी सावित्रीबाईंनी 28 नोव्हेंबर 1890 ज्योतिबांचं निधन झालंय आणि ज्योतिबांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळ हातामध्ये घेतली आहे. रामजी सुभेदार आपल्या सुनीला सांगतायत, रामजी सुभेदार सांगतायत रमा त्या काळात सावित्रीबाईनं काम करायला सुरुवात केली आहे आणि सावित्रीबाईंनी लष्करामध्ये डॉक्टर असणारा आपला मुलगा यशवंत ज्योतिराव फुले याला स्टार केली आहे की बाळा आज जर ज्योतिराव असते तर पुण्यामध्ये अस्पृश्य समाजाचे हे हाल झाले नसते. तू एक काम कर, तू लष्करामध्ये डॉक्टर आहेस ना, त्या नोकरीचा राजीनामा दे आणि तर पुण्यामध्ये ये. त्या गोरगरिबांकरता तुला पुण्यात दवाखाना चालू करावा लागेल. आणि आपल्या आईचा शब्द मुलानं प्रमाण मानला आणि मुलानं ती लष्करामधली नोकरी सोडली आणि यशवंतरावांनी पुण्यामध्ये दवाखाना थापसता चालू केला. आणि ज्या लोकांना प्लेग झालाय त्या लोकांना सावित्रीबाई दवाखान्यात घेऊन जायच्या, ऍडमिट करायच्या, उपचार करायच्या. असं अनेक दिवस काम चालू आहे. पलीकडच्या ससाने माळ्यावरती तो दवाखाना आहे आणि एके दिवशी सावित्रीबाईला समजलंय की पलीकडं मुंडव्यामध्ये एक गायकवाड नावाचं कुटुंब आहे. या गायकवाड कुटुंबामध्ये अस्पृश्य समाजामधलं कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या सगळ्यांना प्लेगची लागण झाली आहे आणि त्या कुटुंबामध्ये पांडुरंग गायकवाड नावाचा एक लहान मुलगा आहे, तो खूप आजारी आहे. महात्या सावित्रीबाई फुलेवाड्यापासून मुंडव्यापर्यंतचा अंतर आजही विचार करून बघा. सावित्रीबाई तिथपर्यंत चालत गेल्या. त्या पांडुरंग गायकवाडाला आपल्या खांद्यावर उचललं, त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं, त्या लहानग्या मुलावर उपचार केले, त्याला बरं केलं. पण त्या पोराला एवढ्या लांबून खांद्यावर उचलून आणल्यामुळे त्या मुलाला जी प्लेगची लागण झाली होती त्याच प्लेगची लागण ही सावित्रीबाईंना झाली आणि त्याच प्लेग मध्ये सावित्रीबाईंनी शेवटचा श्वास घेतला. 11 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई सोडून गेल्या आणि हे आपल्या सुनेला रामजी सुभेदार सांगतायत की रमा त्या मातेनं शेवटचा श्वास सुद्धा या मातीमधल्या गोरगरीब बहुजन समाजाकरता घेतलाय. तुम्हा आम्हाला तो लढा उभा करायचा आहे जो भीमराव करतोय ना, भीमराव जो शिकतोय ना, रमा तुला सावली म्हणून भीमरावाच्या पाठीशी उभं राहायचंय. आणि ही जिद्द, हाच संघर्ष अखंड आयुष्यभर रमाईंनी पाळला आणि बाबासाहेबांची सावली म्हणून रमाई अखंड आयुष्यभर बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहिल्या. प्रसंगी संसार बाजूला ठेवला, घरदार बाजूला ठेवलं, पण बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये आणि बाबासाहेबांच्या कामामध्ये रमाईनं कधी खंड पडू दिलाच नाही. हे तुम्हा आम्हाला चालावं लागेल, हे आपल्याला अभ्यासावं लागेल, आपल्या मुलांना आम्हाला सांगावं लागेल. आज रमाईंची 127वी जयंती तुम्ही आम्ही साजरी करतोय, पण किती साड्या होत्या रमाईकडं, किती दागिने होते रमाईकडं. आता आमच्याकडे मधल्या काळामध्ये एका वर्तमानपत्रानं 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे दादा, एका वर्तमानपत्रानं सहज नवरात्रीच्या काळामध्ये एक स्पर्धा चालू केली आहे की आजचा रंग लाल, आजचा रंग निळा, आजचा रंग पिवळा. आणि मग नवरात्रीमध्ये 9 रंग चालू झाले. ते 10 वर्षापासून तीच फॅशन चालू येत, तीच फॅशन म्हणजे आजचा हा रंग, उद्याचा तो रंग. मी जर कधी विचारलं की रमाईकडे किती दागिने होते, बाबासाहेबांनी किती संपत्ती करून ठेवली, कमवायचं ठरवलं असतं तर करोडनी कमवून ठेवता आलं असतं ना. 4 पिढ्या काय 10 पिढ्या कमवून खाल्ल्या असत्या, एवढं कमवलं असतं. पण जे काही कमवलं ना त्या सर्वस्वाचं दान हे तुमच्या आमच्या करता करून टाकलं. कारण जगामध्ये मला एक सांगा, मी लहान लहान मुलं समोर आहेत, एखाद्या मुलाला जर जवळ घेतलं आणि विचारलं ना बाळा तुझं नाव काय आहे, पोरगं पटकन नाव सांगतं. बाळा तुझ्या आईचं नाव काय आहे, पोरगं पटकन आईचं नाव सांगतं. बाळा तुझ्या आजीचं नाव काय आहे, पोराला आजीचं नाव पटकन आठवत नाही. म्हणजे 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी गेलेल्या आजीचं नाव आम्हाला आठवत नाही. 127 वर्ष झाले रमाईचं नाव आजही जिवंत आहे. याचं कारण असं आहे की जे जगणं आहे ना हे सर्वसामान्य करताय, जे जगणं आहे या मातीमध्ये जो मागं राहिलाय त्याच्या करताय. आम्हाला आमच्या मुलांना हे सांगावं लागेल की रमाईनं काय केलं होतं. बाबासाहेब अमेरिकेला शिकायला गेले आणि बाबासाहेब अमेरिकेला शिकायला गेले असताना बाबासाहेबांचा रमेश नावाचा जो मुलगा आहे त्या मुलाचा मृत्यू झालाय आणि बाबासाहेबांनी रमेशचं तोंड सुद्धा बघितलेलं नव्हतं. म्हणजे रमाई गर्भवती असताना बाबासाहेब अमेरिकेला शिकायला गेले आणि रमाई त्याच काळामध्ये मुलाचा जन्म झाला, मुलगा जन्माला आला, मुलाचं नाव ठेवलं गेलं. पण दुर्दैवानं त्या काळामध्ये उपचार मिळाले नाही. रमेश गेला. रमाईनं बाबासाहेबांना पत्र लिहिली. रमाईने लिहिलेली पत्र जर तुम्ही कधी वाचलीत ना तर आपल्या डोळ्यामधून घळाघळा अश्रू वाहिल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर पुन्हा बाबासाहेब या मातीमध्ये MA PhD होऊन आले. भारताच्या इतिहासामध्ये अस्पृश्य समाजामधून MA PhD होऊन अमेरिकेत शिकून आलेला पहिला विद्यार्थी आहे. अरे जगा वेगळं स्वागत झालं आणि रमाईला वाटलं अरे संसार फुलला माझा. पण त्यानंतर 1920 साली बाबासाहेबांनी पुन्हा लंडनला शिकायला जायचा निर्णय घेतला आणि रमाई विचार करायला लागली की आता कसं होणार.
होणार कसं? बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते आणि बाबासाहेबांनी ठरवलं की पुन्हा लंडनला शिकायला जायचंय. बाबासाहेब लंडनला शिकायला निघून गेले आणि बाबासाहेब लंडनला शिकायला गेल्यानंतर बाबासाहेबांचा जो मुलगा आहे गंगाधर हा आजारी पडलाय. अनेक दिवस गंगाधर आजारी आहे आणि रमाई बाबासाहेबांना पत्र लिहित आहेत आणि पत्रामध्ये रमाई लिहित आहेत की गंगाधर आजारी आहे. अनेक दिवस झाले गंगाधरवरती उपचार झाले पाहिजे पण पैसा तेवढा मिळत नाहीये. मी रोज सकाळी उठतीये, पैसा कमवतीये, पैसा आणतीये, पण तेवढ्या पैशानं घरातला संसार चालत नाही. काय करावं मला कळत नाहीये. काहीतरी करता आलं तर बघा. रमाईने हट्ट नाही केला. रमाईने सांगितलं नाही तुम्हाला यावंच लागेल, तुम्हाला हे बघावंच लागेल, तुम्हाला हे करावंच लागेल. नाही मागितलं रमाईने सांगितलं जर काही करता आलं ना तर याकरता करा. आणि तिकडून बाबासाहेबांनी पत्र पाठवलंय, प्रिय रामू. बाबासाहेब प्रिय रामू म्हणतायत. प्रिय रामू, तू जो संसार चालवतेस ना, हा संसार चालवणं एवढं सोपं नाहीये, याची जाणीव मला आहे. पण रामू, एक गोष्ट तुला मी सांगतो की मी जरी लंडन मध्ये शिकत असलो तरी आज परिस्थिती अशी आहे की मी एक वेळ जेवण करतोय आणि एक वेळ जेवणामध्ये मी या ठिकाणी माझे दिवस ढकलतोय. एक वेळ ब्रेडचा तुकडा किंवा पापड खाऊन मी या ठिकाणी दिवस काढतोय. रामू, मला मदत पाठवणं शक्य नाही, पण तू संसार नेटानं चालवशील याची मला खात्री आहे. बाबासाहेबांचं पत्र वाचलं आणि रमाईच्या डोळ्यामधून खळाखळा अश्रू ओघळले की या मातीमध्ये करोडो लोक ज्या महापुरुषावर विश्वास ठेवतात तो महापुरुष इथल्या समाजाची प्रगती व्हावी, इथल्या लोकांना जगण्याचा समान अधिकार मिळावा, समाजामध्ये वावरण्याचा, लिहिण्याचा, बोलण्याचा, वाचण्याचा, ऐकण्याचा, जगण्याचा अधिकार मिळावा, त्याकरता एक वेळ जेवण करतोय. एक वेळ आणि एक वेळ जेवण करणारा माझा नवरा तर त्या ठिकाणी जगतोय ना, तर मला सुद्धा संसार नेटानं चालवावा लागेल. आणि रमाई संसार नेटानं चालवतायत, पण दुर्दैवानं उपचार झाले नाहीत आणि अन्नधान्य मिळत नव्हतं. एके दिवशी बाबासाहेबांच्या आत्या मीराबाई घरी आल्यात. त्यांनी सांगितलं, रमा तर मुलगा अंगावर दूध पितोय पण 3 दिवस झाले घरामध्ये खायला काही नाहीये. रमा, एक काम कर, तू जरा दुकानदाराकडे जा, म्हणजे त्याला काहीतरी सांग की आमचे साहेब आले की आम्ही तुला पैसे परत देतो, तुला काहीतरी उसळवार दे म्हणावं. रमाई म्हटल्या ठीक आहे, जाऊन बघते. रमाई दुकानदाराकडे गेल्या. त्याला सांगितलं, दादा, आमचे साहेब लंडनला गेलेत, उच्च शिक्षण घ्यायला गेलेत, साहेब तिकडून परत आले तर तुला पाहिजे तेवढे पैसे आम्ही तुझे परत देतो, फक्त आम्हाला थोडा तांदूळ उसळवार देतो का? दुकानदार म्हटला, रमाई घेऊन जा ना, दुकान तुझंच आहे. दुकानदारानं तांदूळ मोजला, रमाईच्या हातावर ठेवला, पण तांदूळ रमाईच्या हातावर ठेवत असताना दुकानदार रमाईला सांगतोय की ताई, तुला एक विचारू का? म्हटले काय? तुझ्या साहेबाला काही कळतं का? म्हटले काय झालं? म्हटले इथं कुटुंबाला खायला मिळत नाही आणि तिकडे शिकायला जायची काय गरज होती? रमाईनं काय केलं, तो तांदूळ तसाच घेतला, उचलला, त्या दुकानदाराच्या अंगावर तसाच फेकला आणि त्याला सांगितलं, अरे तुला कळणार नाही, तुला समजणार नाही की माझे साहेब काय संघर्ष करतायत. ज्यावेळी आमचे साहेब तिकडून लंडनहून शिकून इथं भारतामध्ये परत येतील आणि इथं आल्यावर त्या झोपलेल्या समाजामध्ये क्रांती घडवतील ना, तेव्हा तुला समजणार आहे की आम्ही उपाशी पोटी का जगत होतो म्हणून. आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये रमाईच्या त्या मुलाचं म्हणजे गंगाधरचं निधन झालं. समाज जमलाय सगळा, लोक जमली आणि सगळी लोक, एक पुढारी आलाय पटकन, म्हटलं, अरे बाबासाहेबांना कळवलं का? बाबासाहेबांना तार केली का? आणि तसं आतमध्ये घरात असणारी रमाई वेगानं बाहेर आली आणि कडाडली, खबरदार, जर कोणी बाबासाहेबांना कळवलं तर. एकानं विचारलं, ताई, बाबासाहेबांना का कळवायचं नाही? मुलगा मरण पावलाय, बाबासाहेबांना सांगावं लागेल ना. रमाई म्हणते, अरे नाही रे, जर बाबासाहेबांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी आपण कळवली, हे वर्तमान कळवलं, तर बाबासाहेबांना दुःख वाटेल, बाबासाहेबांना वाईट वाटेल, आणि बाबासाहेबांना वाईट वाटलं तर अभ्यासामध्ये खंड पडेल, आणि बाबासाहेबांच्या अभ्यासात जर खंड पडला तर समाजात क्रांती घडवता येणार नाही. त्यामुळे बाबासाहेबांना कुणीही कळवू नका. रमाईनं मुलाच्या मृत्यूची बातमी 3 महिने लपवून ठेवली आहे. का? तर बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये खंड पडायला नको म्हणून. समाजाला वाईट वाटलं आणि कोणतरी म्हटलं, अरे या मुलावर अंत्यसंस्कार करायचे तर जरा नवीन कपडे आणा. रमाईला काय करावं कळत नव्हतं. रमाई आतमध्ये गेली, आपली जुनी साडी बाहेर काढली, त्या साडीचा पदर फाडला, त्या पदरामध्ये त्या पोराला गुंडाळलं आणि त्या पोरावर अंत्यसंस्कार झाले. आणि अंत्यसंस्काराच्या वेळी समाज जमलाय, लोकांना वाईट वाटतंय की बाबासाहेबांनी आमच्याकरता एवढं केलं, आम्ही काहीतरी केलं पाहिजे ना बाबासाहेबाकरता, आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. सगळा समाज एकाला 1-1 रुपया 2-2 रुपये गोळा करायला सुरुवात झाली आहे. 1000 रुपये गोळा केले, 1000 रुपये. आणि ते 1000 रुपये थैलीमध्ये टाकले, ती थैली आणली, रमाईच्या हातात दिली आणि रमाईला सांगितलं, आई, तुम्ही आमच्याकरता खूप करता, बाबासाहेबांनी आमच्याकरता खूप केलं, असं करा, हे पैसे घ्या आणि तुमचा संसार तुम्ही चालवा. रमाईनं काय सांगावं?
रमाईने सांगितलं, अरे या पैशाची गरज मला नाही, पलीकडे बाबासाहेबांनी अनाथ मुलांकरता हॉस्टेल चालू केलंय आणि बाबासाहेब नसल्यामुळे 4 महिन्यापासून त्या हॉस्टेल मधल्या मुलांना किराणा मिळत नाहीये, हे पैसे घ्या आणि त्या मुलांना द्या आणि तिथं किराणा आणून द्या, त्या मुलांना जेवू घाला, कारण ती मुलं जगली पाहिजेत, हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. सर ठरवलं असतं पैसा स्वतःला घ्यायचा तर घेता आला असता, नाही घेतला. या मातीतल्या शेवटच्या घटकापर्यंत मदत केली आहे, या मातीतल्या शेवटच्या माणसापर्यंत मदत केली आहे. तेवढ्या करता केली, हे सांगावं लागेल तुम्हाला आम्हाला. तर बाबासाहेब अखंड आयुष्यभर या मातीत समाजासाठी जगले, पण बाबासाहेबांनी जो संघर्ष केला तेवढा संघर्ष रमाईच्या वाटेला आला. बाबासाहेब ज्यावेळी बाहेर दिल्ली दौऱ्याला निघाले तर बाबासाहेबांनी असं ठरवलं की आपली पत्नी जी आहे रमाई, त्या रमाईला आपण आपले मित्र जे आहेत वराळे म्हणून, धारवाडमध्ये गाव आहे त्यांचं, धारवाडमध्ये वराळे म्हणून एक ग्रस्त आहेत, बाबासाहेबांचे जवळचे मित्र रमाईला बहीण मानतायत, त्यांच्याकडे आपण काही दिवस पाठवलं पाहिजे. रमाई धारवाडमध्ये गेल्या, धारवाडमध्ये राहिल्या दादा, आणि धारवाडमध्ये राहत असताना त्या ठिकाणी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत वराळे हे अनाथ मुलांचं हॉस्टेल चालवतात आणि त्या हॉस्टेलमध्ये लहान लहान मुलं असायची आणि ती लहान लहान मुलं रोज सकाळी रमाई बाहेर आल्या का रमाईंजवळ यायची, रमाईंजवळ खेळायची, रमाईंजवळ आई आई म्हणत खेळत राहायची. दिवसभर मुलांमध्ये रमाई रमून जायच्या. पण 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, ही मुलं काही कुठं दिसेनात, मुलं येत नव्हती खेळायला. रमाईंनी त्या वराळींना विचारलं, दादा मुलं का येत नाहीत, एवढी दिवस मुलं सोबत खेळली, आता मुलं का दिसत नाहीत. वराळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांनी सांगितलं की आई अनेक दिवस झाले ही मुलं आपण इथं शिकवतोय, पण 1-1.5 महिन्यापासून हॉस्टेलमध्ये किराणा नाहीये आणि किराणा नसल्यामुळे या मुलांना खायला काही मिळालं नाही. 2 दिवस झाले मुलं उपाशी आहेत आणि त्यामुळे ही मुलं उपाशी मुलं खेळतील कसं. रमाईंना वाईट वाटलं. रमाईंनी हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या, त्या बांगड्या काढल्या, वराळ्यांच्या हातावर टेकवल्या, सांगितलं या बांगड्या मोडा, याचे पैसे आणा आणि पहिल्यांदा किराणा आणा आणि त्या मुलांना खाऊ घाला, ती मुलं जेवली पाहिजेत. नाईलाजानं वराळेंनी त्या बांगड्या रमाईंच्या मोडल्या, त्या किराणा आणला, त्या मुलांना जेवू घातलं आणि जेवू घातल्यावर ती मुलं पुन्हा खेळायला यायला लागली आणि खेळता खेळता ती मुलं रमाईंना आई म्हणता म्हणता रमाई रमाई म्हणायला लागली आणि रमाई अखंड विश्वाच्याच रमाई झाल्या. हा इतिहास आहे, हा वारसा आहे, हा तुम्हा आम्हाला आपल्या मुलांना सांगावा लागेल, तुम्हा आम्हाला आमच्या पुढच्या पिढ्यांना द्यावा लागेल. कारण मला आनंद आहे आई, मी या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रमाला येतो ना, महिलांची संख्या मोठ्या पद्धतीने असते. का असते, कारण चळवळी ज्या आहेत ना या महिलांनी उभ्या केल्यात, चळवळी महिलांनी उभ्या केल्या. पुरुषांनी नेतृत्व केलं, पण चळवळी महिलांच्या बळावर उभ्या आहेत, तुमच्या त्यागावर उभे आहेत, तुमच्या संघर्षावर उभे आहेत. या पुण्याच्या मातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी संघर्ष केला असला तरी महात्मा फुलेंच्या पाठीमागं हातामध्ये पुस्तक घेऊन चालणारी आमची सावित्री आईच होती. या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शमशेर हातामध्ये घेऊन 12 बलुतेदार 18 पगड जातीचं राज्य जरी उभा केलं असलं तरी या शिवबांना शिक्षण देणारी आमची जिजाऊच होती. या पुण्यामध्ये या मातीमध्ये होळकरांचं राज्य जरी निर्माण झालं असलं तरी होळकरशाही मल्हारराव होळकरांनी जरी उभी केली असली तरी मुलगा मरण पावला, पती मरण पावला, सासरा मरण पावला, नातू मरण पावला. कुटुंबामध्ये पुरुष जिवंत नसताना सुद्धा 28 वर्ष अहिल्या देवींनी राज्य उभं करून दाखवलं. त्या अहिल्या देवी स्त्री होत्या. अरे मुस्लिम समाजातली स्त्री आज सुद्धा रस्त्यावर उघड्या येऊ शकत नाही, उतरू शकत नाही. त्या काळामध्ये मुस्लिम समाजातल्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे म्हणून हातामध्ये पुस्तक घेणारी फातिमा बीबी शेख ही एक स्त्रीच होती. स्त्रियांच्या त्यागावर चळवळी उभ्या आहेत, स्त्रियांच्या कर्तृत्वावर चळवळी उभ्या आहेत. मी कायम सांगतो, बाबासाहेबांनी येवल्यामध्ये घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलोय पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि बाबासाहेबांनी ही जी घोषणा केली त्याचे अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अमृतराव रणखांबे. अमृतराव रणखांबे हे चळवळीमध्ये खूप मोठे कार्यकर्ते, खूप मोठा नेता, मोठा माणूस, श्रीमंत माणूस चळवळीमधला. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी येवल्यामध्ये घोषणा केली आणि घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या. आणि या निवडणुकांमध्ये अमृतराव रणखांबेंना असं वाटलं की नाशिक विभागामधून लोकसभेचं तिकीट जे आहे हे मला दिलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये गरीब कुटुंबामधून पुढे आलेले दादासाहेब गायकवाड सुद्धा तेवढ्याच ताकदीचे होते. आणि दोघांमध्ये संघर्ष चालू झाला आणि बाबासाहेबांनी अमृतरावांना बोलावलं. बाबासाहेबांनी अमृतरावांना बोलावलं आणि अमृतरावांना बोलावल्यानंतर बाबासाहेब सांगतायत अमृतरावांना, बाबासाहेबांनी सांगितलं की अमृतराव, मी जर का तुम्हाला तिकीट दिलं तर लोक असं म्हणतील की मी श्रीमंताला जवळ केलं. तुम्ही असं करा, यावेळेस तुम्ही थांबून घ्या, मी तिकीट तुम्हाला देतो पुढच्या वेळेस. एवढ्या वेळेस माझी अशी विनंती आहे की तुम्ही दादासाहेब गायकवाडांना तिकीट दिलं पाहिजे. दादासाहेब चळवळीमध्ये मोठे कार्यकर्ते आहेत, आपण दादासाहेबांना तिकीट द्यावं. अमृतराव नाराज झाले
अमृतराव निराश झाले. म्हणजे ठीक आहे, बाबासाहेबांनी आपल्याला तिकीट दिलं नाही ना, आजपासून आपण बाबासाहेबांना सोडायचं. अमृतरावांनी बाबासाहेबांचा पक्ष सोडला, बाबासाहेबांना सोडलं. आणि ही बातमी अमृतरावांची बहीण राधाबाईला समजली आहे. राधाबाईनं काय करावं? राधाबाई आपल्या भावाकडे गेली आहे. आपल्या भावाला विचारलं, दादा मी जे ऐकलं ते खरं आहे का? म्हटले काय? म्हणजे तू बाबासाहेबांना सोडलंस? म्हटले हो, बाबासाहेबांनी मला तिकीट दिलं नाही. आणि त्यावेळी ही राधाबाई म्हणजे अमृतरावांची बहीण सांगते, दादा तुला बाबासाहेबांचं दुःख आणि बाबासाहेबांचा संघर्ष समजणार नाही रे, पण आज तू बाबासाहेबांना सोडलं ना, आजपासून तुझ्या बहिणीनं तुला सोडलं, आजपासून तू माझा भाऊ नाही आणि मी तुझी बहीण नाही. आणि दुर्दैवानं त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये बाबासाहेबांचे सहकारी जे आहेत अमृतराव रणखांबे यांचा मृत्यू झालाय. समाज जमलाय, लोक जमली, अमृतराव रणखांबेंचं प्रेत बाहेर आणलं गेलंय. आणि लोक म्हणायला लागली एकुलती एक बहीण आहे, पण बहीण आली नाही भावाला भेटायला, बोलवा. समाजातली माणसं गेली आहेत. सांगितलं, अहो एकुलता एक भाऊ होता तुमचा, ताई चला जे झालं ते सोडा आता, पण या आता तुम्ही आलं पाहिजे, तुमचा भाऊ गेलाय. या स्त्रीनं काय सांगावं? राधाबाईने सांगितलं की ज्या दिवशी माझ्या भावानं बाबासाहेबांना सोडलं ना, त्याच दिवशी माझा भाऊ माझ्या करता मेला होता. मी येऊ शकत नाही, बहीण आली नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की ज्यानं बाबासाहेबाला सोडलं तो आपला कधीच होत नाही. हा चळवळीचा इतिहास आहे आणि तो स्त्रियांनी आम्हाला शिकवलाय. म्हणून मी दरवर्षी रमाई जयंतीला येतो. दरवर्षी रमाई जयंतीला येण्याचं कारण काय आहे? मला वाटतं 10 वर्ष झाले असतील. 10 वर्ष आहे. 10 वर्षामध्ये एकही वर्ष असं नाही, माझं एकही वर्ष झालं असं नाही की ज्या वर्षी मी या ठिकाणी कार्यक्रमाला आलेलो नाही. आणि हा सन्मान तुमच्या माध्यमातून आहे, हा सन्मान आमच्या आई लताईंच्या माध्यमातून आहे. कारण 10 वर्ष अविरत एखादा वक्ता एखाद्या कार्यक्रमात त्यांना बोलवणं पण त्यांना मोठी गोष्ट नाही. अविरतपणे 10 वर्ष या ठिकाणी हा जो सन्मान आहे, हा सन्मान माझा नाही आहे, हा रमाई मुलं मला मिळालेला सन्मान आहे, हेच मी समजतो. कारण चळवळी सन्मानामधून उभी आहेत. विचार तुम्हाला मला दिलाय ना, तो विचार सन्मानाचा आहे, त्यागाचा आहे. त्याचा पैसा, मी मगाशी म्हटलो ना, पैसा कमवायचा असता तर किती कमवता आला असताना बाबासाहेबांना. 1927 सालची घटना आहे दादा, दोंडी दादा. 1927 साली महाडच्या 14 तोळ्याचा सत्याग्रह चालू करायचा आहे. सत्याग्रह सुरू करत असताना बाबासाहेबांना पैशाची अडचण आहे. पैसा नाही उभा केला पाहिजे, कारण हजारोंच्या संख्येने सत्याग्रह येणार. त्यांना जेव घालायचंय, प्रत्येकाने व्यवस्था करावी लागेल. पण हे सगळी व्यवस्था करायची म्हटल्यानंतर सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा आणायचा कुठून आणि मग पैसा कसा उभा करावा, हा सगळा प्रयत्न चालू आहे. आणि त्या काळामध्ये पठ्ठे बापूराव नावाचा एक तमासगीर बाबासाहेबांना भेटायला आलाय. त्याचं नाव आहे श्रीधर कुलकर्णी, मूळ नाव त्याचं. तो सांगली जिल्ह्यामधला तासगाव तालुक्यामधला पठ्ठे बापूराव. आणि हा पठ्ठे बापूराव येताना हा आलाय कसा सोबत? त्यानं सोबत 2 स्त्रिया आणल्यात. म्हणजे त्या काळामध्ये पुरुषांसोबत अस्पृश्य समाजातल्या स्त्रियांना त्या ठिकाणी नाचवलं जायचं. आणि त्यामुळे त्या 2 स्त्रिया सोबत आहे. याच्या पायामध्ये भरजरी धोतर आहे, डोक्यावरती टोपी, हातामध्ये सोन्याच्या सगळ्या अंगठ्या, सोबत या 2 स्त्रिया. आणि मग अशा कोल्हापुरी फेटा बिटा घालून हा बाबासाहेबांसमोर आलाय. आणि बाबासाहेबांसमोर येऊन उभा राहून बाबासाहेबांना सांगतोय, भीमराव तुम्ही जे आंदोलन उभं करताय त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आम्ही जो काही पैसा तुम्हाला मदत करायची इच्छा आमची आहे, तो पैसा तुम्ही स्वीकारला पाहिजे. बाबासाहेबांनी त्याला सांगितलं, माफ करा, तुमचा पैसा मी घेऊ शकत नाही. काही पठ्ठे बापूरावनं पुन्हा सांगितलं की तुमच्याकरता आंदोलनाकरता मी मदत आणली आहे, ही मदतीचा पैसा तुम्ही घेतला पाहिजे, तुम्ही पैसा का घेत नाही? बाबासाहेबांनी सांगितलं, मला तुमच्या पैशाची आवश्यकता नाही, कृपया तुम्ही इथून जाऊ शकता. तो माणूस निघून गेला. पण ज्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तो माणूस आला होता, पठ्ठे बापूराव आला होता, तो कार्यकर्ता बाबासाहेबांजवळ आला आणि त्यानं बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब आपल्याला गरज आहे पैशाची, तुम्ही का पैसा घेतला नाही? तो आपल्याला चांगली मदत करत होता, चांगले पैसे देत होता, तुम्ही पैसे त्याचे का स्वीकारले नाहीत? आणि त्यावेळी बाबासाहेब सांगतायत, अरे माझ्या समाजातल्या स्त्रियांना नाचून त्यांच्या अंगावर उधळलेला पैसा चळवळी करता वापरण्या इतका मी नतभ्रष्ट नाही. तो पैसा मी स्वीकारू शकत नाही, कारण माझ्या समाजातल्या स्त्रियांना, इथल्या बहुजन समाजातल्या स्त्रियांना समान न्याय मिळाला पाहिजे, समान अधिकार मिळाला पाहिजे. तेवढ्या करता माझा संघर्ष आहे. त्यांना वाचाय करता माझा संघर्ष आहे, नाचवाय करता माझा संघर्ष नाही. हे बाबासाहेब ठणकावून सांगतायत. कमावलेला जो पैसा आहे तो या मातीमध्ये स्त्रियांकरता आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, महिला माता भगिनींनो, आज जे तुम्हाला जे अधिकार मिळालेत ते बाबासाहेबांमुळे आहेत. म्हणजे त्या स्त्रियांना संपत्तीमध्ये समान अधिकार बाबासाहेबांनी दिलाय. या मातीमध्ये स्त्रियांकरता न्याय बाबासाहेबांनी दिलाय. जे कोर्टात गेल्यानंतर स्त्रियांकरता जे अधिकार आहेत ना सगळे, ते बाबासाहेबांनी दिलेत. नोकरीला असाल तर प्रेग्नन्सीच्या म्हणजे प्रस्तुतीच्या काळामध्ये जी पगारी सुट्टी मिळते ना, त्या पगारी सुट्टीची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केली आहे. हे तुम्हा आम्हाला समजून घ्यावं लागेल, वाचावं लागेल.
कारण आमची परिस्थिती अशी आहे लोंढे दादा की आमची ही स्त्री आता पुस्तकं टीव्ही मधून पुस्तकं बघत नाही, टीव्ही मधून आमची स्त्री बाजूला व्हायला तयार नाही. म्हणजे मी तुमच्या मुलासारखा आहे, बरोबर आहे. मुलगा म्हटलं का सगळे गुन्हे माफ होतात. काय झालं, परवा एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. एका कार्यक्रमाकरता गेल्यानंतर लक्षात असं आलं की एक म्हातारी आजी एका मेडिकल, तिथं घटना समजली की म्हातारी आजी एका मेडिकल वाल्याकडे गेली आहे आणि मेडिकल वाल्याला सांगते की दादा माझी दाढ दुखते, जरा मला गोळ्या लिहून देतो का. मेडिकल वाला हुशार होता, त्यानं 2 गोळ्या काढल्या. आजीला सांगितलं आजी ही लाल गोळी आहे, 7:30 वाजता घ्यायची आणि जेवायला बसायचं, आणि जेवण झालं का ही पांढरी गोळी घ्यायची. म्हटला आजी म्हटली लेकरा घरामध्ये पोरं नाहीत, मला घड्याळ कळत नाही, गोळ्या घ्यायच्या कशा. मेडिकल वाला म्हटला आजी टीव्ही बघते का. म्हटलं टीव्ही. आजी म्हटली हो बघते ना. म्हटलं काय बघते. म्हटले सगळं बघते, राणा दादा बघते, पाठकबाई बघते, सगळं बघते. म्हटले मग एक काम करायचं, 7:30 वाजले, आई कुठे काय करते लागलं, अरुंधती आली का लाल गोळी घ्यायची जेवायला बसायचं. म्हटला आणि 8 वाजले, रंग माझा वेगळा लागलं, दीपा आली का पांढरी गोळी घ्यायची. म्हटला ही घराघरांमधली परिस्थिती आहे. कारण टीव्ही मधून आमची लोक बाहेर पडायला तयार नाहीत. का कळत नाही आम्हाला. आम्हाला समजून घ्यावं लागेल की बाबासाहेबांनी जो संघर्ष उभा केलाय ना हा वाचण्याकरता आहे. आमच्या घरात दुसरं काही नसलं ना चालेल, आमच्या घरात मुलांना वाचाय करता किमान पुस्तकं असली पाहिजेत, मुलं घडली पाहिजेत. आमची नाही घडत आणि आम्ही वाचत नाही, त्यामुळे आम्हाला इतिहास समजत नाही. साधं उदाहरण सांगतो. काय झालं, रात्रीचे 12:30-1 वाजले, बाबासाहेब अभ्यास करत होते. रमाई झोपल्या नाहीत का. कारण जर बाबासाहेबांचा अभ्यास चालू आहे तर बाबासाहेबांना काहीतरी पाणी लागेल, चहा लागेल, काहीतरी लागेल बाबासाहेबांना, म्हणून रमाई जाग्या आहे. आणि रात्री 2 वाजता बाबासाहेबांच्या घराच्या दरवाजावर थाप पडली आहे. रमाई खडबडून जाग्या झाल्या, एवढ्या उशिरा आपल्या घरी आलंय कोण. रमाईने दरवाजा उघडला. एक 70-75 वर्ष वयाची म्हातारी स्त्री दरवाजावर उभी होती. रमाईने विचारलं आई तुम्ही कोण आहात आणि एवढ्या उशिरा माझ्या घरी का आलात. आणि त्यावेळी ही स्त्री सांगतेय की ताई माझा नवरा आजारी आहे, मला बाबासाहेबांना भेटायचंय, माझं बाबासाहेबांकडे अर्जंट काम आहे. आणि रमाईने सांगितलं ताई मला सांगा ना काय काम आहे. बाबासाहेबांची मी पत्नी आहे, तुमचं काय काम आहे मला सांगा. ही स्त्री सांगते दाई मला बाबासाहेबांनाच भेटायचं आहे. आणि हा गोंधळ बराच वेळ चालू आहे. बाबासाहेबांनी आवाज ऐकला, बाबासाहेब बाहेर आले आणि बाबासाहेबांनी विचारलं आई कोण आहात तुम्ही, एवढा उशिरा का आलाय घरी. आणि या स्त्रीनं सांगितलं की बाबासाहेब माझा नवरा आजारी आहे, माझ्या नवऱ्याला सरकारी दवाखान्यात नेलंय, पण डॉक्टर असं म्हणतो की ओळखीचं कोणीतरी माणूस आणा, तोपर्यंत तुमच्या नवऱ्यावर उपचार होणार नाहीत. आणि बाबासाहेब तुमच्याशिवाय आमच्या गरीबाला आहे कोण. बाबासाहेब तुम्ही माझ्यासोबत आता दवाखान्यामध्ये येता का. भारतीय राज्यघटनेचा हा महान शिल्पकार रात्री 2 वाजता त्या म्हाताऱ्या स्त्री सोबत दरवाजामधून त्या दवाखान्यात जायला निघालाय. त्या म्हाताऱ्या स्त्रीचा हात पकडला, तिला सांगितलं आई चला माझ्यासोबत. आणि बाबासाहेब दवाखान्यामध्ये आले. डॉक्टरला बोलवलं, उपचार का केले नाहीत, का कसूर केली, प्रश्न विचारले, उपचार चालू केले. आणि उपचार चालू झाल्यावर पहाटे 4 वाजता बाबासाहेब घरी आलेत. पण रमाई दरवाजामध्येच उभ्या होत्या. आणि दरवाजामध्ये बाबासाहेब आल्या रमाईनं बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेब तुम्हाला एक विचारू का. म्हटले काय. बाबासाहेब त्या स्त्रीचा नवरा आजारी होता म्हणून त्या स्त्रीच्या नवऱ्याला तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलात, तुम्ही त्याच्यावर उपचार चालू केले, त्याच्यावर उपचार करून घेतले. पण बाबासाहेब तुम्ही पण डॉक्टर आहात ना, तुम्ही उपचार का नाही केले. बाबासाहेब हसायला लागले. बाबासाहेब म्हटले रामू तुला समजणार नाही. रमाई म्हटल्या कसं समजणार नाही, तुम्ही समजावून सांगा की मग. बाबासाहेब म्हणतायत रामू अगं मी माणसांचा डॉक्टर नाही, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. रमाई हसायला लागल्या. म्हटल्या काय बाबासाहेब काय सांगतात, पुस्तकं कुठं आजारी पडतात का. बाबासाहेब म्हटले रामू एक वेळ माणूस आजारी पडला तर दुरुस्त होऊ शकतो, पण पुस्तक आजारी पडलं तर अख्खा समाज रसातळाला जातो. आमच्याकडे तेच झालं. इथं अख्खी पुस्तकं आजारी पाडली गेली आणि आमचा इतिहासच आम्हाला समजला नाही, सांगू दिला गेला नाही. मला एक सांगा, आज पुण्यामध्ये रमाईंच्या जयंतीच्या निमित्तानं रमाई त्यागमूर्ती आहेत. तुम्ही आम्ही जे मगाशी तुम्हाला मी म्हटलोत ना, तुम्ही आम्ही जे बसलोय, तुम्ही आम्ही इथं जे आलोयत ना, त्या रमाईंच्या त्यागामुळे आहेत. बाबासाहेब जे घडलेत ना रमाईंमुळे आहेत. कधी आयुष्यामध्ये वेळ मिळाला ना मी सगळ्या स्त्रिया माता भगिनींना सांगेल दुसरं काही नाही वाचता आलं ना चालेल, पण एक काम करा, बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेली पत्र आणि रमाईनं बाबासाहेबांना लिहिलेली पत्र जर एकदा तुम्ही वाचली ना तर तुमच्या लक्षात येईल की संसार कसा चालवावा लागतो, विचार नवरा बायको मधलं नातं कसं असावं लागतं. हे बाबासाहेब आणि रमाईंची पत्र तुम्हाला आम्हाला सांगतात. ती वाचली पाहिजेत, एकदा अभ्यासली पाहिजेत आणि ती वाचायची असेल तर घरामध्ये पुस्तकं असायला पाहिजेत.
दादा. म्हणजे या कार्यक्रमाचा सगळ्यात जास्त अभिमान मला एवढ्या करताय. काय कधी दुसरं कधी म्हणजे एखादा मोठा बुके नाही ते ठरवलं तर सगळं देऊ शकतात ना. आमच्या कुणाल दादानं जर ठरवलं की नाही येणाऱ्या प्रत्येकाला बुकेच द्यायचा आहे, मोठा भाऊ हे बुके देऊ शकतील ना. हजारो रुपयाचं बुके देऊ शकतील, देऊ शकतात. पण नाही देत. ते काय देतात माहितीये? पुस्तक देतात. पुस्तक का? वाचावं लागेल तर रमाई समजणार आहे, वाचावं लागेल तर महात्मा फुले, तर बाबासाहेब, तर सावित्रीबाई. कारण आमच्या कोणत्याही महापुरुषाचा हात बघितला ना, महात्मा फुलेंच्या हातामध्ये काय असतंय? पुस्तक आहे. शाहू महाराजांच्या हातामध्ये काय आहे? आरक्षणाचा जाहीरनामा म्हणजे पुस्तकाचं पान आहे. बाबासाहेबांच्या हातामध्ये काय आहे? भारताचं संविधान आहे, जे तुमच्या आमच्या करता म्हणजे पुस्तक आहे. अण्णाभाऊ साठेंच्या हातामध्ये काय आहे? पुस्तक आहे. त्यांना माहिती आहे वाचल्याशिवाय मोठं होता येत नाही. हे आपल्या पोरांना आजच्या निमित्तानं शिकवा, ही विनंती तुम्हाला करतो. कारण आमची परिस्थिती इतकी वाईट आहे. मी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, सांगितलं आहे का नाही मला आठवत नाही, पण मागच्या 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मला जालना जिल्ह्यामध्ये व्याख्यान होतं, संविधान दिनानिमित्त व्याख्यान. आता परिस्थिती अशी आहे की आमची लोक पटकन काही जय भीम म्हणत नाही. आता मला कधी कधी कळत नाही जय भीम म्हणायला काय अडचण आहे, लाज काय आहे. म्हणजे जय भीम म्हणजे काय आहे? जय भीम म्हणजे केवळ एक घोषणा नाही, जय भीम म्हणजे नारा नाही, जय भीम म्हणजे एखादं घोषवाक्य नाही. जय भीम या शब्दाचा अर्थ असा आहे की अन्याय करणारा, अत्याचार करणारा कितीही ताकदवान असला तरी त्याच्या विरुद्ध लढायची ताकद आमच्यामध्ये आहे. कारण आमच्या सोबत भीम आहे, याचा अर्थ आहे जय भीम. जय भीम हा शब्द आहे. काय काय अडचण आहे? बरेच अधिकारी भेटलेत ना, तोंडातल्या तोंडात जय भीम. अरे नीट बोल ना, मोकळं बोल. अडचण काय आहे? काय झालं? जालन्यामध्ये गेलो, संविधान दिनाचा कार्यक्रम होता आणि भव्य असे 7-8-10 हजार लोक बसलेली. आणि कार्यक्रम संपल्यावर एक मोठे अधिकारी आहेत, नाव काही सांगत नाही, ते मला भेटायला आले. मला म्हटले, सर तुम्ही बाबासाहेब आणि संविधान इतकं सुंदर मांडलत ना, माझी अशी इच्छा आहे की पलीकडे आपलं घर आहे, आपल्या घरी जर तुम्ही आलात तर बरं वाटेल. मी म्हटलं हरकत नाही, येतो ना दादा. आता एवढा मोठा अधिकारी बोलवतोय म्हटल्यावर जावं लागेल. त्यांच्या घरी गेलो, चहा घेतला, पाणी घेतलं. आणि तर घर बघितलं, 3 मजल्याचं घर. खाली पार्किंग नसते, गाड्यांना पार्किंग म्हणजे इनोवा पासून तो फॉर्च्युनर पासून तो नॅनो पर्यंत सगळ्या गाड्या लागलेल्या. वरच्या मजल्यावर आलो, तिथं बसलो, तर चहा घेतला. मी असं आजूबाजूला बघितलं. त्यांनी सांगितलं काय बघताय? म्हटलं वर बघितलं, पंखा दिसत नाही. पंखा? ते म्हटले नाही सेंट्रल एसी आहे. म्हटलं पंख्याची गरजच ठेवली नाही, टॉयलेट बाथरूम सुद्धा सगळं एसी करून टाकलं. म्हटलं पंखा ठेवलाच नाही. म्हटलं अरे वा. म्हणजे तुम्ही ज्या सोप्यावर बसलेत ना, सोफा तो आसाम मधून मागवलाय. मी म्हटलं सुंदर आहे. समोर बुद्धाची मूर्ती होती. म्हटली ही मूर्ती मी बँकॉकला फिरायला गेलो होतो ना, म्हटलं तिकडून आणली आहे. म्हटलं मूर्ती हे पोर्ट्रेट दुबई मधून आणलंय. म्हटलं सगळं जे ना सगळं हे आपल्या बळावर केलंय. म्हटलं आपल्या बळावर. मनातल्या मनात म्हटलं बाळा आपल्या बळावर नाही रे दादा, माय बापाहून भीमाचे उपकार लय आहे रे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. अरे समजलं पाहिजे आपण कोणामुळे आहोत, आपण त्यांच्यामुळे आहोत, त्यांच्या त्यागामुळे आहोत. आणि हा त्याग, हा विचार या मातीतल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावा, त्याकरता खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम आहे. मी आवर्जून या कुणालदादा आमचे असतील किंवा आमच्या लताई असतील, या सगळ्यांचा उल्लेख तोच करेल की गेली 10 वर्ष मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. मला आठवतं की या पुण्यामध्ये नवीन असताना सुद्धा तेव्हापासून तर असतागैर म्हणजे भाई वैद्य जिवंत होते, विद्या बाळ जिवंत होत्या, किंवा पुरोगामी चळवळीत काम करणारी कित्येक माणसं असताना गेली अनेक वर्ष आपलं नातं या कुटुंबासोबत आहे. आणि या कुटुंबासोबत असणारं नातं खऱ्या अर्थानं म्हणजे अनेकांना माहित नसेल, त्यांना माहित असावं म्हणून सांगतो. आदरणीय लताई नगरसेविका म्हणून तुम्हाला माहिती असतील, पण लताईंच्या घरी खुद्द बाबासाहेब राहून गेलेत हा सुद्धा इतिहास आपल्याला समजला पाहिजे. तो वारसा त्यांना मिळालाय, तो विचारानं तुम्ही प्रज्वलित करायचं काम करतायत. संपूर्ण कुटुंब करतोय आणि मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे, याचा खऱ्या अर्थानं मला अभिमान आहे. मी तुम्हाला सांगतो की इथं आलाय, इथं सुंदर पुतळ्याला अभिवादन करताय, अभिवादन करून जाणार आहात. कधी वेळ मिळाला तर राजगृह नावाचं घर बाबासाहेबांनी बांधलंय. मुंबईला कधी गेलात, गेट ऑफ इंडियाला फिरायला नाही गेलात ना चालेल, समुद्रावर नाही गेलात ना चालेल, एकदा बाबासाहेबांच्या त्या घरी जा, बाबासाहेबांचं घर बघा. बाबासाहेबांनी पुस्तकाकरता बांधलेलं घर आहे, जगातलं एकमेव घर आहे जे पुस्तकांकरता बांधलंय. आणि त्या घराची रचना इतकी सुंदर आहे ताई की त्या घरामध्ये जर गेलात तर हॉल, ज्याला आपण दिवाणखाना म्हणतो, तो हॉल इतका भव्य दिव्य आहे. झुंबर लावलेत, सुंदर असे बसायची व्यवस्था आहे. जुन्या काळामध्ये, त्या काळामध्ये टेबल खुर्च्या सगळं सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. आणि थोडं आतमध्ये गेलात की बाबासाहेबांची खोली आहे. ती खोली खूप साधी आहे, खूप साधी खोली आहे. एका पत्रकारानं बाबासाहेबांना विचारलं होतं की बाबासाहेब तुम्ही घर इतकं सुंदर बांधलं, हॉल इतका सुंदर बांधला, भव्य दिव्य हॉल केला, त्याला झुंबर लावले, चांगल्या खुर्च्या ठेवल्या, आणि पलीकडे तुमची खोली आहे, तुमची खोली साधी का ठेवली, एवढी साधी का ठेवली? आणि त्यावेळी बाबासाहेबांनी उत्तर दिलं, याचं कारण असं आहे की माझा गाव खेड्यामधला माणूस
मला इथं भेटायला येणार आणि इथं भेटायला आलेला माणूस ज्यावेळी हे घर बघणार, ज्यावेळी हॉलमध्ये तो बसणार आणि तो हॉल बघितल्यावर त्याला असं वाटणार की बाबासाहेब शिकले म्हणून बाबासाहेबांना एवढं सुंदर घर बांधता आलं, त्यामुळे तो शिकणार, त्याच्या मुलांना शिकवणार आणि म्हणून ती हॉलची रचना एवढी सुंदर केली आहे. मग बाबासाहेब तुमची खोली साधी का? त्यावेळी बाबासाहेब सांगतायत की मी जर का श्रीमंतीत जगायला लागलो, आलिशान घरात जगायला लागलो, मोठ्या घरात जगायला लागलो तर गाव खेड्याच्या बाहेर राहणाऱ्या माझ्या ग्रामीण भागातल्या माणसाचा मला विसर पडेल आणि त्याचा विसर मला पडू नये याकरता माझी खोली मी लहान ठेवली आहे. अरे जगातलं केवढं मोठं तत्वज्ञान आहे, केवढं मोठं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान एकदा आचरणात आणावं हीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मी आलो त्या आदरणीय आमचे विठ्ठलरावजी दादा गायकवाड, आमच्या लताई राजगुरू कुणाल दादा लोंढे सर असतील, बनसोडे सर असतील, आमचे मार्गदर्शक सन्मान्य पंडित दादा गोसावी असतील किंवा सर्व सन्मान्य मान्यवर असतील, त्यांचं या ठिकाणी नम्रतापूर्वक मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला सांगतो की विचार जगायचं काम करूया, विचार जगूया. कारण अनेक जण म्हणतात इतिहास पोहोचत नाही, इतिहास पोहोचतो. म्हणजे दुष्यंत कुमार असं लिहितो की कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, अरे एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. आणि ते काम तुम्हा आम्हाला करायचंय ते आपण करूया एवढं बोलतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय भीम. धन्यवाद.